पॉवर प्लेचं षटक असणार आहे. 3 षटकांचा सामना जरी असला तरी पॉवर प्लेचं षटक असणार. लगेच खेळ सुरू करायचं, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, कारण आजचं शेड्यूल देखील खूप मोठं आहे. वेळेसंदर्भात सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. आपण पाहतो या श्री कालिकामाता वडघर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जयकुमार चषक 2024 या स्पर्धेमध्ये दुपारी 17 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. सलवेजोडी मैदानामध्ये या यश घरत आणि त्याच्या समवेत यशराज पाटील. पहिला चेंडू पहिला ब्लास्ट, मात्र वेग चेंडू खाली आणि मागील सामन्यामधील हिरो या सामन्यात ठरतोय झिरो. यश हा शून्यावर बाद होताना पहिला हादरा होतोय या वेताळ स्पोर्ट्स कोपर या संघाला. नाईकचं कौतुक करावं लागेल. शरीराचं संतुलन त्यांनी राखलं होतं. मागील सामन्यामध्ये देखील त्याच्या माध्यमातून झेल पकडला होता आणि या सामन्यामध्ये देखील सेफ हँड गोल्डन आर्म म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या यशवंतमध्ये राहणार संघाचं सेफ हँड आपण पाहतो या अगदी सीमारेषेच्या काही इंचेस आतमध्ये हा झेल पकडलेला आहे. शरीराचं संतुलन व्यवस्थित साधलं गेलं होतं आणि सुरक्षित हातांची झोली देखील पेश केली होती. पहिला हादरा बसतोय, बिग ब्लो, मोठा मासा गलाला लागलेला आहे. यश ज्या गोलंदाजाने ज्या फलंदाजाने या मागील सामन्यामध्ये कारेली संघाच्या गोलंदाजांना सोलो की पोळं करून ठेवलं होतं, तो फलंदाज मात्र इथे स्वस्तात बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. बंटी संघाची भरुडे गावचे बंटी यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण या यावेळी मात्र चिनूला फिरकून दिला आणि चिनू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्यानंतर मात्र मोठा फटका आपण बघतोय. फलंदाज सुमितच्या बॅटमधून षटकाराने स्वतःच्या संघाचं अकाउंट त्यांनी ओपन केलेलं आहे. विषयांना लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. या विजय पाटील आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम आपण पाहतोय. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये या रुपेश ठाकरे, इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये शतरक्षक तिथे आहे. 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय. धावसंख्या सिंगलने वर निर्धाव नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 6 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. आदित्य पहिले षटकात आलतोय. इथे मात्र ऑन साइडला केल्याचा प्रयत्न एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढून होती. ती धावपलीकडे 7 धावा. आपण सामना पाहतोय यशवंत स्मृती राहणार विपक्ष वेताळ स्पोर्ट्स कोपर या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आदित्य पहिले षटकात आलतोय. लांब रनअप आपल्याला पाहायला मिळतं. राईट ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि या एका टप्प्याने चिनू निघून जाईल सीमा पार. कॉर्नर रिजन मधून हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 11 धावा. 1-11 वेताळ स्पोर्ट्स कोपर संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पहिले षटक मार्गस्थ आदित्य पहिले षटकात आलतोय. तर सामना करेल फलंदाज यशराज. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या खालून चेंडू निघून जातो या इष्टरक्षे जातामध्ये. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची समाप्तीचा देखील इशारा येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाची धावसंख्या 1-11 धावा. 1चा आकडा सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. एक फलंदाज बाद एका षटकाची समाप्ती आणि धावसंख्या आहे ते 11 धावा.
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वराल देवी स्पोर्ट्स ताडाल विपक्ष बंटी लेवन भरुडी या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने एक आपण रिपोर्टिंग करायचं आहे. बंटी लेवन भरुडी संघाचे सर्व बंटी पाटील जर इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापड्या आपल्या देखील या स्पर्धेत हार्दिक स्वागत आहे. वेलकम महेश, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. दुसरं षटक प्रणय घेऊन येतोय. तर सामना केलेला डावफऱ्या शैलीचा फलंदाज सुमित, ज्याने षटकऱ्याने आपलं अकाउंट देखील ओपन केलं होतं. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जातोय या सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. दुसरा षटकार सुमितच्या बॅटमधून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 6ने या वेगाने वाढते. पोहोचते 17वर. चांगली फलंदाजी करताना आपण सुमित पाहतोय, कारण हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून वैयक्तिक 13 धावसंख्येवर तो फलंदाजी करत आहे. यावेळी मात्र अतिशय सुरेख चेंडू अगदी कानात जवळून निघून जातोय या इष्टरक्षाच्या हातामध्ये. चांगली वापसी करताना गोलंदाज प्रणय या चेंडूवर खांद्याचा वापर खरं तर हा चेंडू टाकताना त्यांनी केला होता. दुसऱ्या फेरीमधील हा सामना आपण पाहतोय या 3 षटकांचा. दुसरं षटक मार्गसेप प्रणय दुसरं षटकात आलतोय राहणार संघाकडून. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वराल देवी स्पोर्ट्स ताडाल विपक्ष बंटी लेवन भरुडी या दोन संघामध्ये. इथे मात्र दिशा भरकटोय गोलंदाज 55 वाईट, आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. धावसंख्येमध्ये 1ने भर. धावसंख्या सिंगलने 18वर पोहोचते. प्रणय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे या पुन्हा एकदा दिशा भरकटतोय गोलंदाज. थोडीशी दिशेने गोलंदाजी आपण बघतोय. दिशे नियंत्रण गमावलेलं गोलंदाज प्रणय यांनी अव्वांतरच्या रूपाने धावा खर्च करत आपल्याला पाहायला मिळतंय. वेक नाईक काहीतरी आता कानमंत्र देत आहे गोलंदाज प्रणय याला. धावसंख्या 19 धावा. इथे मात्र चांगला चेंडू अगदी या खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवला होता. चांगली डिलिव्हरी आपण पाहतोय गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून. इथे मात्र 2 वाईट चेंडू नंतर वापसी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर. धावफलक 19 धावा. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेताल स्पोर्ट्स कोपर हा संघ. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रणय दुसऱ्या षटकात बोलतोय तर सामना करेल फलंदाज सुमित. इथे या मिस टाइम फटका फसलेला आहे. वेक सेफ अँड गोल्डन आर्म ज्याचा उल्लेख आपण करत होतो, आणि तोच गोल्डन चेंडू खाली आणखीन एक फलंदाज जाईल डगआउटच्या आश्रयाला. ज्याप्रमाणे नक्कीच जंगलामध्ये वाघापासून शिकार कमी सुटताना दिसतात, त्याप्रमाणे या मैदानामध्ये आपण पाहतो या राणा संघाच्या वेक नाईक कडून कॅच कमी सुटताना पाहायला मिळतात. आजच्या दिवसाचा विचार केला तर या सामन्यामध्ये हा दुसरा झेल आणि एकंदरीत तिसरा झेल त्याने पकडलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 19 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये या मिडल ऑर्डरमध्ये येतोय जतीन मडवी. धावसंख्या स्थिर. धावफलक 19 धावा. दुसरे षटक प्रगती पथावर. दुसरे षटक प्रणय हाताळतोय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यस पंचांचा पुढे आकाशाकडे. फलंदाज बाद LBWच्या रूपाने.
बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 विकेट पाहायला मिळतात. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 19 धावा. तू चल माया आहे अशी स्थिती नक्कीच पाहायला मिळालेली आहे. आयाराम गैराम अशी नक्कीच स्थिती आपण पाहिली होती मैदानामध्ये. कारण आल्या पावली माघारी परतताना फलंदाज जतीन न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये या मधल्या फलीमध्ये पाहायला मिळतोय रोहित. देशटी मजबूत आहे आणि मोठे फटके खेळण्याची क्षमता देखील या फलंदाजाकडे. इथे मात्र फुलटा चेंडू होता. पंचाचा बिमरदोचा इशारा. 1+1 2 धाव आपल्यामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. पण या फ्रीडचा कशा प्रकारे फायदा उचलेला फलंदाज इथे यशराज. थोडासा इंजर्ड होताना आपण बघतोय या रोहित. फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. फ्रीड चेंडू आहे. यावेळी फ्रीटवर विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठल्या प्रकारचं नुकसान तर होणार नाही. मिडिक रिजनमध्ये झेल पकडला गेला होता. एक धाव आणि या सिंगलने या षटकाची देखील समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर वेताल स्पोर्ट्स कोपर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा. बरोबर 11च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत वेताल स्पोर्ट्स कोपर या संघाने. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेला वरलदेवी स्पोर्ट्स ताडाली विपक्ष बंटी लिओन भरोड या 2 संघामध्ये. आणि नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे आपण तयार राहायचं आहे. तत्पूर्वी आपण या स्पर्धेचे MD हर्षल पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघळ आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जॉयकुमार चषक 2024 मित्रांनो आपण पाहत आहोत. या स्पर्धेमध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आकर्षक सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. माजी सरपंच ग्रामपंचायत डोंगे जितेंद्र पाटील साहेबांकडून आणि त्यानंतर वडघरचे विद्यमान सरपंच पौर्णिमा जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून देखील आकर्षक सन्मान चिन्ह आपण पाहतोय. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज समतेश नाईक. तर सामना करेल फलंदाज यशराज. विकोल क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे. 430 सर्कलमध्ये त्यामध्ये या थर्डमॅन फायनल एक पॉइंट आणि कव्हर पाहायला मिळतोय. इथे मात्र पलटी शॉट. एक धाव तर पूर्ण केले गेले. फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 23 धावा. आपण सामना बघतोय या यशवंत स्मृती राहणाला ज्या संघाने याचा पहिल्या सामन्यामध्ये गावठी दिव्य संघाला पराभूत केलं होतं. तर विपक्ष संघ वेताल स्पोर्ट्स कोपर ज्यांनी वीर बजरंग कारिवली सारख्या संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं. समतेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्ध्व स्टंप गोलंदाजी करताना इथे कव्हर रिजनमध्ये चेंडू हा गॅप होता आलेला नाही. ओव्हरथ्रो झालेला आहे. त्या धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. कारण आपण पाहतोय यशराज हा पूर्णपणे तयार नव्हता. 24 धावा 24. समतेश शेवटचं षटक बदलतोय. तर यावेळी सामोरे जाईल फलंदाज यशराज. सलमीचा फलंदाज सध्या स्ट्रायकर इनला पाहायला मिळत आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आपण पाहतोय. वारंवार हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय या यशराज करून. मात्र टायमिंग प्रॉपर साधता येत नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 24 धावा. यावेळी या कार्पेच्या सहारे चेंडू ट्रॅव्हल होतो या विकेट स्क्वेअर एक रिझनमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात अखेर यशराज याची खेळी संपुष्टात येते. धावची रूपाने बाद.
तर टॉससाठी दोन्ही संघनायक टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. वडाळदेवी स्पोर्ट्स ताडाली संघाचा संघनायक आणि बंटी लेवन भरुडे संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. प्रिन्स अँड श्री एंटरप्राइजेस टॉस बॉक्सवरून पाहतो. या टॉस केल्यानंतर लगेच आमचे MD हर्षल पाटील यांच्याशी संपर्क देखील साधायचा आहे आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. साईस न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहे. शेवटचं षटक मार्गस्थ समतेश नाईक शेवटचं षटक चालतोय. इथे समोर केलेल्या चेंडूला मात्र राणा संघाची भिंत तिथे आहे. वॉल ऑफ रानाल आणि त्याला वेधणं खूप मुश्किल आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 26 धावा 26. रानाल विपक्ष कोपर या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. समतेश गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अपील केला गेला होता. पंच संमत नाहीत. लेखबाचा इशारा पंचांकडून येतोय. तर अशा प्रकारे निर्धारित 3 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना वेताल कोपर संघाने आपल्या धावा जोडलेल्या त्या 27 आणि 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते यशवंत स्मृती राहणाऱ्या संघासमोर. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. कालिका माता वडगाव संघाचे खंदे समर्थक भिवा पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असते या प्रिन्स अँड श्री एंटरप्राइजेस टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. समेत सोजन पाटील साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर टॉस बॉक्समध्ये केला जातोय. हे नाना आपण पाहू शकता. एका बाजूला जयकुमार चषक 2024 तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक कालिका माता स्पोर्ट्स वडगर. कालिका माता कॉल आहे आणि कालिका माता झालेला आहे. ताडाली संघाच्या संघाने या टॉस जिंकलेला आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळा व्हायची आहे. आपण जास्त वेळ घेणार नाहोत. मात्र या स्पर्धेविषयी नक्कीच आपण विचारणार आहोत. ताडाली संघाला या स्पर्धेचं आयोजन जे केलेलं आहे कालिका स्पोर्ट्स वडगाव जे जयकुमार चषक 2024 या आयोजनाविषयी काय म्हणशील? खूप भारी आयोजन आहे आणि आम्हाला केल्याला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. टॉस आपण जिंकलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. आपल्या सांगला हार्दिक शुभेच्छा. टॉस आपण गमावलेत. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आहे या आयोजनाविषयी काय म्हणशील? खूप सुंदर आयोजन आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील काही नवीन करण्याचा प्रयत्न केलेला त्यांनी. त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर 4 षटकांचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? तसं काही टार्गेट सेट नाही. 40-45चा प्रयत्न करू. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस केला गेला आहे. वडाळदेवी स्पोर्ट्स ताडाली संघनायकाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. बॅक टू कॉम बॉक्स विशाल पाटील. थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. पहिलं सत्र समाप्त झालं जिथे रन्स बनवला गेला होता फर्स्ट इनिंगमध्ये. 27 बनवला गेला आणि 28चं टार्गेट आहे. सलामीची जोडी चेंजेस नाही आहेत. आदित्य नाईक आणि त्यांचा समवेत प्रणय आपल्याला पाहायला मिळतात. ही गोष्ट देखील चांगली पाहायला मिळाली कारण मागील सामन्यामध्ये देखील हीच जोडी आपण पाहिली आणि काय सुरुवात केली आणि फिनिश देखील केलं. तब्बल 10 विकेट्सनी तो सामना जिंकला होता टीम राहणारले आणि त्या अनुषंगाने ही जोडी आपल्याला पुन्हा पाहायला मिळत आहे. आणि या सामन्यामध्ये देखील बघा 28 बनवायच्या 3 ओव्हरची मॅच. मागील सामन्यामध्ये यश गरजची बॅट चालली आपण बघितलं त्याने 42 बनवला. बट या मॅचमध्ये तो जसा पहिल्या बॉलवरती बाद झाला त्यानंतर कमबॅक थोडं अवघड वाटायला लागलं.
पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती सुमित तयार होतो. बघा मागील सामन्यामध्ये ना एक्स्ट्रा रन्सचा कुशन होता, बट आता ते नाही आहे. आता तुम्हाला सटीक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करावीच लागेल. अदरवाईज या 28 धावा 3 ओव्हरमध्ये डिफेंड करणं हे सोपं कार्य नाही आहे. पहिलं षटक सुमित आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आदित्य नाईक. 28चा टार्गेट आणि फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिलं, एक फिल्डर लॉंग ऑनला, एक फिल्डर यश गरड डीप मिड विकेटला. पहिलाच बॉल जागा बनवून खेळलेत, गॅपमध्ये खेळलेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पाठलाग करतात, पण बॉल जिंकेल, फिल्डर हरतील, बॉल निघून गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर, चौकार. काय फटका होता हा, तर क्लास आहे आदित्य नाईकचा. स्लॉक स्वीपचा फटका, षटकार येतो. आता समीकरण देखील तितकं सोपं, कारण धाव फळक आता जाऊन पोहोचले 12वरती. म्हणजे आता आवश्यकता आहे 16 धावेंची. विकेट्स हवेत, ते देखील बल्कमध्ये हवेत, म्हणजे बॅक टू बॅक विकेट्स हवेत. आणि विकेट जर नाही काढले ना, तर हा सामना कदाचित थोडा लवकर देखील समाप्त होऊ शकतो. स्टेप आउट झाला आदित्य, सन्मान देतो. सॉफ्ट अँड ड्राईव्ह देखील आपण म्हणू शकतो. मिळेल फक्त एक सिंगल धाव फळक. या एका धावेच्या मदतीने धाव फळक आता पुढे जातोय. 13 धावा धाव फलकावरती. प्रथमतः पहा, पण जर पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी पाहिली, पहिल्या 2 षटकांमध्ये खेळ बॅलन्स होता. बट लास्ट ओव्हर जे समतेशने टाकले, ज्याच्यामध्ये फक्त 5 धावा आल्या, तोच मी म्हणे खरं तर एक मोठा डिफरन्स राहिला या मॅचमध्ये. ड्राईव्ह करायचं होतं, बीट झालं, बॅटर येतो, डॉट बॉल म्हणजे खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा धाव फलकावरती. म्हणजे जरा 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता इथनं आवश्यकता असेल 15 धावेंची. अजून देखील 12मध्ये 15 आहेत. एकंदरीत जर आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये जिथे 10 पेक्षा कमी द्यायचा होता, 1 ते 2 विकेट्स काढायचे होते, ते झाले नाहीये. फर्स्ट ओव्हरमध्ये 13 गेला. त्या जोरावरती आपण म्हणूया की राहणार टीम या मॅचमध्ये, या रेसमध्ये आता पुढे आपल्याला दिसत आहे. पण स्टील अजून मी म्हणेन की मॅच बाकी आहे, 15 अजून देखील बाकी आहेत. बघा क्रिकेटचा खेळ ज्याप्रमाणे मित्रांनो असतो ना, या खेळामध्ये ना जोपर्यंत सामन्याचा निकाल नाही लागत ना, तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करा, एफर्ट्स टाका. आणि जर प्रयत्न चांगले असले ना, तर रिझल्ट देखील चेंज होऊ शकतो. पण तो विश्वास आता फिल्डिंग युनिटला स्वतःवरती दाखवावा लागेल. सेकंड ओव्हर यशराज पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. थोडे इक्वेशन जर आपण पाहिलं तर इझी वाटतं टीम राहणारसाठी, बट त्या इक्वेशनला कठीण बनवण्याचं कार्य वेताल स्पोर्ट्स कोपर आणि त्यांच्या गोलंदाजांना करायचं आहे. यशराज पाटील सेकंड ओव्हर. चला थोडी घाई करा बघा, त्या अनुषंगाने मागच्या आम्ही 3 ओव्हरच्या गेला, कारण आमची तरी हीच इच्छा होती की प्रत्येकी मॅच 4 ओव्हरची झाली पाहिजे. बट आजचा पहिला उद्घाटनीय दिवस होता, थोडा शेड्यूलला देखील आपण उशिराने सुरुवात केली.
त्या अनुषंगाने आजचा दिवस प्रत्येकी टीमना गोष्टीकडे लक्ष असू द्या. वेळ जर असली इव्हिनिंग सेशनला तर कदाचित आपण 4 ओव्हरच्या मॅचेस नंतर खेळूया. पहिलाच बॉल स्विचिट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. बट एक गोष्ट आता मला देखील म्हणावीशी वाटते या परिस्थितीमध्ये की समीकरण तितकं अवघड नाही आहे आणि या परिस्थितीमध्ये स्विचिटचे फटके आणि 1 ते 2 निर्धाव जर आले आणि सपोज या परिस्थितीमध्ये एक विकेट देखील काढली गेली तर कोपर संघाचा कमबॅक पाहायला मिळू शकतो. बॅकफुटवरती जाऊन पंच केलं, इनफिल्डला क्लिअर केलं, बॉल घेत जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राला भेदत असताना बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. अगदी जर आपण पाहिलं सहजरित्या होऊ शकतं तर त्याला अवघड पद्धतीने करण्याची आवश्यकता काय? कारण पाहिलं गेलं रन बॉल आता ऑलमोस्ट मला वाटतं की येणारे 10 चेंडू इथनं 11 धाव्यांची आवश्यकता असावी आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली इनिंगला चालवलं इथलं तरीसुद्धा 11 धावा चेज होऊ शकतात. एक्स्ट्रा रिस्क घेण्याचे बॅटर्सला तरी कोणती आवश्यकता नाही आहे. बट दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला आता रिस्क तर घ्यावाच लागेल आणि विकेट्स काढावे लागतील कारण जर विकेट्स नाही आले तर कमबॅक पॉसिबल देखील नाही आहे. फुल लेंथ फ्लिकचा स्ट्रोक आणि सध्या सगळीला आदित्य नाईक ना प्रेझेन्स ऑफ माइंड त्याचा बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे कारण रिस्क घेत नाही आहे. परिस्थिती त्याला देखील माहिती आहे आणि ज्या गोष्टीचा उल्लेख मी देखील केला की सिंगल डबल आणि 2 धावा दरम्यान इथे मिळाल्या. आता रन बॉल इक्वेशनच बाकी 9 चेंडू शिल्लक आणि 9 धाव्यांचीच आवश्यकता. बघा अजून देखील 9 बाकी आहेत आणि जर आपण पाहिलं तर येस चेसिंग कंपल्सरी म्हणजे येत्या 9 पैकी 1 धाव जरी वाचवली तरी सुद्धा कोपर संघ जिंकू शकतोय. नेक्स्ट बॉल हा फुल टॉस बॅटच्या टॉइंटला लागला. फोल्डर आहेत उपस्थित मिळेल फक्त एक सिंगल. येणारे 8 चेंडू आता 8 धाव्यांची आवश्यकता. येणारे 2 चेंडू मी म्हणेन इम्पॉर्टंट आहेत कारण एखादी विकेट किमान इथनं येणं आवश्यक कारण जर विकेट नाही आली तर प्रणयचा तर हाच प्रयत्न असेल की एखादी बाउंड्री येत्या 2 चेंडूवरती. 8-8चं समीकरण. नेक्स्ट बॉल आणि हा बॉल अगदी धीमा गतीने टाकला होता आणि दिशा देखील खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. बघा ज्या प्रकारे वेताळ स्पोर्ट्स कोपर संघ पहिला सामना खेळला होता ना त्याच प्रकारे अपेक्षा होत्या की या लढतीमध्ये देखील ना त्यांचा आपल्याला तेच शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळतील पण ते या सामन्यामध्ये झाले नाही आहे. नेक्स्ट बॉल यावेळेस क्विकर 1 टाकला. अतिरिक्त गतीने हा चेंडू टाकला होता. निर्धाव येतो म्हणजे आता 7 मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता असून देखील सामना पूर्णपणे संपलेला नाही. अजून देखील एक आउटसाईड चान्स वेताळ स्पोर्ट्स कोपर संघाकडे देखील आहे. शेवटचा चेंडू महत्त्वाचा. शेवटचा बॉल देखील येतोय डॉट म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये आता 7 धाव्यांची आवश्यकता आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं की चेसिंग कंपल्सरी 1 धाव जरी वाचवली तरी सुद्धा कोपर संघ इथनं जिंकू शकतोय. बघा सामना अगदी महत्त्वाचा आहे. कोपर संघ आम्ही समजू शकतोय पण वेळ आपल्याकडे नाही आहे. त्वरित फिल्डिंग सेट करा. लास्ट ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आणि पुढील फेरीमध्ये पोहोचण्याकरिता यशवंत स्पोर्ट्स रानाल संघाला बनवायच्यात 7 धावा. बंटी दादांचं देखील आगमन झालं. त्यांना मी विनंती करतोय की आपण यायचं आहे व्यासपीठावरती. बंटी ट्रॉफी 2025 कमिंग सून डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये BGCAचे संघ तर आपल्याला पाहायला मिळतीलच पण त्याच समवेत ठाणे रायगड कल्याण डोंबिवली परिसरामधले संघ देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसतील. चला कोपर संघ त्वरित फिल्डिंग सेट करा. येथे 6 चेंडू 7 धाव्यांची आवश्यकता. लास्ट ओव्हर जिम्मेदारी कोणाकडे द्यायचा प्रश्न होता आणि ज्याप्रमाणे चित्र आपल्याला पाहायला मिळतात की यश घरत गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. चला कोपर संघ त्वरित फिल्डिंग सेट करा. यानंतर होणारा सामना अगदी आणखीन एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. ताडाली संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल अगेन्स्ट टीम बंटी 11 भरोडी. एक षटक बाकी आहे आणि 7 धाव्यांची आवश्यकता. पहिले 3 चेंडू मी म्हणेन महत्त्वाचे असतील कारण जर पहिले 3 चेंडू सपोज जर आपण विचार केला 1 ते 2 निर्धाव अथवा एखादी विकेट पहिल्या 3 चेंडूवरती जर आली तर कदाचित एक लास्ट बॉल थ्रिलर देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं. बघा संभावना भरपूर साऱ्या आहेत बट एक्झॅक्टली काय घडेल. लास्ट ओव्हर 7 धाव्यांची आवश्यकता आणि विश्वास दाखवला गेला आहे यश घरतवरती. समोर आदित्य नाईक. पहिलाच बॉल शॉर्ट पिच टाकला. अतिरिक्त गतीने टाकला. फिंगर अप
संपर्क आला आणि काय सुरुवात राहिली ज्या गोष्टीचा मी उल्लेख देखील केला की पहिल्या 3 चेंडूवरती एखादी विकेट डॉट बॉल जर आले तर लास्ट बॉल थ्रिलर पाहायला मिळू शकतोय आणि पहिलाच बॉल आदित्य नाईकला आता डगआउटची दिशा दाखवली यशने या क्रुशियल मोमेंटवरती एक मोठा धक्का. पाच चेंडू आता 7 धावांची आवश्यकता. मृणाल नाईक नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती येतो. 5-7चं समीकरण सुरुवात चांगली केली बट हा खेळ त्यामुळेच तर जास्त इंटरेस्टिंग आहे बिकॉज बघा स्टार्ट कसाही करा मिडल फेसला कसाही खेळ करा चर्चा त्याची होते जो फिनिशिंग लाईन क्रॉस करतो आणि अजून देखील मी म्हणेन की दोन्ही टीम्सकडे ही संधी आहे की इथनं कोणताही संघ फिनिशिंग लाईन क्रॉस करू शकतो. अजून देखील बघा 5 मध्ये 7 धावा प्रेशरमध्ये आपण बहुतांश वेळा पाहिलेलं आहे की 5 मध्ये 7 देखील ना बनवणं फलंदाजांसाठी अवघडच ठरतं आणि ते कार्य ना आता थोडं मी म्हणेन ना अवघड वाटत चाललंय बॅटर्सला बिकॉज प्रेशर देखील आहे. जिंकाल तर पुढे जायला हरला तर स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. ऑन साईडला हा फटका किती मिळतील सिंगल तर मिळाली दुसरीसाठी परतणार का फिल्डिंग चांगली एकाच ॲक्शनने थ्रो ऑन द स्टंप थ्रो यायला हवा होता परिस्थितीमध्ये पण ते झाले नाहीये. निराश दिसतात बघा यशराज देखील निराश दिसतात रोहित निराश दिसतात बिकॉज या परिस्थितीमध्ये जर बॉल फर्स्ट अटेम्प्टमध्ये फील्ड होतो ना तर तुम्हाला ऑन द स्टंप ॲक्युरेट थ्रो करणं आवश्यक बट ते पाहायला मिळालं नाही. 2 मिळतील आता 4 मध्ये 5 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. जो कमबॅक खऱ्या अर्थाने करायचा होता जो विश्वास स्वतःवरती दाखवायचा होता अडचणींमध्ये तो दाखवला गेला. लास्ट ओव्हर 7 धावांची आवश्यकता जेव्हा असं वाटलं होतं की 7 धावा आहेत इझिली बनतील बट पहिल्या बॉलवरती आदित्य बाद झाला आणि त्यानंतर थोडे अप अँड डाऊन्स आता या सामन्यामध्ये पाहायला मिळतात. पूल खेळला हवेमध्ये फिल्डर पोहोचतील का आणि पोहोचलेत बट कॅच ड्रॉप. आता ही कॅच सोडली का मॅच सोडली हा प्रश्न नक्कीच असेल कारण बघा या कॅचपेक्षा जास्त महत्त्व कसलं होतं माहिती आहे जी कॅच देखील ड्रॉप झाली आणि प्लस या चेंडूवरती रन्स कंप्लीट झाला या 2 त्या जास्त इम्पॉर्टंट होत्या कारण जर कॅच पकडली असती तर बघा विकेट देखील मिळाली असती डॉट बॉल देखील आला असता 3 मध्ये 5चं समीकरण उडलं देखील असतं पण तसं काही झालं नाही आहे. येणारे 3 चेंडू आता आवश्यकता आहे 3 धावांची. बघा जेव्हा दबाव आणि दडपण खऱ्या अर्थाने मी म्हणेन की अजून देखील बॅटर्ससाठी हे इक्वेशन फार सोपं आहे. 3 चेंडू 3 रन बॉलच आहे मोठे फटके खेळण्याची देखील गरज नाही आहे पण अशा परिस्थितीमध्ये ना बॅटर्स देखील बहुतांश वेळेला मी पाहिलं की डबल माइंडेड होतात बट मृणाल सारखा चांगला बॅटर मैदानाच्या हातामध्ये आहे. 3 चेंडू 3 नेक्स्ट बॉल हुकचा फटका व्हाट अ शॉट इन स्टाईल मॅच फिनिश आणि हा फटका विजयाचा मृणाल नाईकचा बॅटमधनं हा षटकार आणि सामना समाप्त. सामना दरम्यान आपल्या नावावरती गेला अवघ्या 9 विकेट्सने हा सामना जिंकला यशवंत स्पोर्ट्स राहनाल टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम राहनाल अँड हार्ड लक टीम कोपर. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. एक षटक टाकलं एक विकेट देखील त्याला मिळाली त्याचप्रमाणे जेव्हा बॅटिंगसाठी तो आला तेव्हा त्याने 19 धावा देखील बनवल्या तोच आदित्य नाईक ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला आदित्य आपण या. आदित्य नाईक यांना आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी आपण देणार आहोत आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी व्यासपीठावरनं विनंती करतो सर्वांनी भिवा पाटील साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आदित्यला द्यायची आहे. आणि 19 धावा बनवला प्लस एक विकेट काढली ही ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली. बघा